नमस्कार. मराठी शेअर मार्केट या मराठी भाषेतील शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. नवीन असताल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब केल्यानं काय होतं, नवनवीन व्हिडिओ जेव्हा अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला बघायला या ठिकाणी मिळत असतं. ऑलरेडी चॅनलवरती आपण एक व्हिडिओ अपलोड केला आहे ज्याच्यामध्ये आपण काय सांगितलं आहे, आजचं जे काही मार्केट आहे ते का पडलं आहे, त्याच्या मागचे या ठिकाणी 5 प्रमुख कारणं आहेत. त्याच्यावरती आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पाहून घेऊ शकता. आता या ठिकाणी आज या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर 4 ते 5 स्टॉकबद्दल या ठिकाणी काही चांगल्या न्यूज आहेत त्याच्यावरती आपण या ठिकाणी एकदा आपण नजर टाकणार आहोत. लक्षात घ्या, पहिली कंपनी आहे केपीआयटी टेक. डायरेक्ट मी तुम्हाला सांगतो, केपीआयटी टेक सेट टू बेनिफिट ॲज गव्हर्नमेंट मॅन्डेट्स अॅन्युअल सायबर सिक्युरिटी ऑडिट्स फॉर 100% ऑफ ईव्हीज. म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल ज्या काय आहेत, बरोबर का नाही, गव्हर्नमेंटने त्यांना या ठिकाणी कंपल्सरी केलं आहे सायबर सिक्युरिटी ऑडिट्ससाठी ॲन्युअली वार्षिक त्याच्यामध्ये सायबर सिक्युरिटी ऑडिट्स होणार आहेत 100% ईव्हीजसाठी. आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त बेनिफिशियरी कोणती कंपनी ठरणार आहे, तर केपीआयटी टेक ही कंपनी ठरणार आहे. कोणत्याच प्रकारचं या ठिकाणी बाय किंवा सेलचं रिकमेंडेशन नाहीये. आपण या ठिकाणी फक्त न्यूजमध्ये जे काही टेकअवेज आहेत ते आपण फक्त घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लक्षात घ्या, गव्हर्नमेंटने काय केलेलं आहे, इंटरव्हेन्शन केलेलं आहे या ठिकाणी हाय एंट्री बॅरियर सर्व्हिस मार्केट, बरोबर, ऑटोमोटिव्ह सॉफ्टवेअर सप्लायरसाठी, बरोबर. याच्यामध्ये केपीआयटी काय आहे, तर अनक्यूली या ठिकाणी पोझिशनड आहे. म्हणजे ऑलरेडी या ठिकाणी एक नंबरला आहे अशा प्रकारच्या डीप इंटिग्रेशन आणि अशा प्रकारच्या स्पेशलाइज आहे या ठिकाणी सायबर सिक्युरिटीमध्ये, बरोबर. याच्यामुळे काय होणार आहे, तर मॅन्डेटरी ऑडिट्स विल लाईकली कॅटलाइज हायर R&D इन्व्हेस्टमेंट इन सिक्युअर कम्युनिकेशन प्रोटोकॉल्स, बरोबर. या सगळ्या गोष्टीचा फायदा या ठिकाणी केपीआयटीला होणार आहे. जर तुम्ही केपीआयटीचं फंडामेंटल पाहिलं तर जवळपास 15,000 करोडच्या जवळपास मार्केट कॅप आहे. करंट प्राइस बघितली तर 554 रुपये आहे. ऑल टाइम हाय बघितलं तर या ठिकाणी 52 वीक हाय आहे 1329 रुपये, बरोबर. जवळपास 60% 70% या ठिकाणी आपल्याला लोअर साईडला केपीआयटीचा या ठिकाणी शेअर बघायला मिळत आहे. स्टॉकचा पीई जर कम्पेअर केला 3 वर्षाच्या, 5 वर्षाच्या आणि 10 वर्षाच्या पीई सोबत, तर सध्या 22 पीई आहे. म्हणजेच या 3, 5 आणि 10 वर्षाच्या पीईच्या कम्पॅरेटिव्हली आपल्याला खूप लोअर साईडला हाफ साईजला या ठिकाणी पीई सध्या ट्रेड करायला मिळत आहे. आरओसीई बघितलं तर डबल डिजिट आहे. आरओई बघितलं तर डबल डिजिट आहे. फेस व्हॅल्यू बघितलं तर 10 आहे. म्हणजेच फ्युचरमध्ये आपल्याला स्प्लिट किंवा बोनसचा या ठिकाणी आपल्याला फायदा मिळू शकतो. त्याच्यानंतर 1.5% जवळपास डिव्हिडंड येईल सुद्धा आहे कंपनीकडे. त्याच्यानंतर जर कंपनीकडे डेट बघितला तर 838 कोटीचं या ठिकाणी कर्ज आहे, परंतु त्याच्या अगेन्स्ट 4 पट 3200 कोटीचं या ठिकाणी रिझर्व्ह आहे. जर मागच्या 1 वर्षामध्ये बघितलं तर 55% या ठिकाणी शेअर आपल्याला लोअर साईडला मिळत आहे, क्रॅश मिळत आहे. जर केपीआयटीच्या या ठिकाणी शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये बघितलं तर 13% एफआयजकडे आहेत, 24% डीआयजकडे आहेत आणि पब्लिककडे 22% आहेत. या ठिकाणी याच्यावरून आपल्याला लक्षात येत आहे की सद्य स्थितीमध्ये केपीआयटीचं जे काही शेअर होल्डिंग पॅटर्न आहे ते तर स्ट्रॉंग आहे. पी लोअर साईडला आहे. आरओई आरओसी डबल डिजिट आहे. डेट कमी आहे रिझर्व्हच्या अगेन्स्टमध्ये. सध्या ट्रेड जो काही करत आहे शेअर तो लोअर साईडला करत आहे. लोअर साईडला ट्रेड करत आहे म्हणून गुंतवणूक करणं हे चुकीचं आहे. बिझनेसमध्ये काही चेंजेस होतात का, बिझनेसमध्ये काही बदल आहे का, याच्यावरती या ठिकाणी तुम्हाला बघितलं पाहिजे कंपनीच्या या ठिकाणी इन्फॉर्मेशन्समध्ये जाऊन. आज बघितलं जवळपास या ठिकाणी 1.5% या ठिकाणी क्रॅश बघायला मिळालेला आहे. जर 1 वर्षाचं बघितलं तर 56% क्रॅश आहे. परंतु जर 5 वर्षाला कम्पेअर केलं तर 120% या ठिकाणी शेअर या ठिकाणी अपसाईडला ट्रेड करत आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही लॉंग टर्मसाठी या ठिकाणी गुंतवणूक करत असतात तेव्हा डेफिनेटली या ठिकाणी चांगल्या बिझनेसमध्ये या ठिकाणी तुम्हाला फायदा होत असतो. हे जे काही छोटे छोटे या ठिकाणी क्रायसिस होत असतात, बरोबर का नाही, ते ग्लोबल टेन्शनमुळे होत असतात किंवा या ठिकाणी सध्या वॉरची कंडिशन आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी अशा बिझनेसमध्ये ड्रॉप बघायला मिळत असतो. तुम्ही फक्त हे लक्षात घेतलं पाहिजे की केपीआयटी टेक्नॉलॉजीचा बिझनेस काय आहे, हा बिझनेस सस्टेनेबल आहे की नाही येणाऱ्या 10-15 वर्षासाठी, आणि बिझनेसेसमध्ये तुम्ही गुंतवणूक केली पाहिजे. त्याच्यानंतरचा शेअर पाहिला 2 नंबरचा तर कल्याण ज्वेलर्स. कल्याण ज्वेलर्सने तुम्ही पाहिलं असेल, आज 8 तारीख आहे, काल 7 तारीख होती. 7 तारखेला अशा प्रकारची न्यूज होती की बाबा कल्याण ज्वेलर्स पोस्ट 38% इयर ऑन इयर रेव्हेन्यू ग्रोथ, बरोबर, आणि 112% जंप आहे कॅन्डेर सबसिडीमध्ये. त्यांचे एक या ठिकाणी डिजिटल ब्रँड आहे त्याच्यामध्ये 112% जंप त्यांना बघायला मिळाली. तरी सुद्धा या ठिकाणी क्रॅश झाला होता या ठिकाणी 8-9% जास्त 7 तारखेला. आज काय झालं, परत या ठिकाणी जंप होऊन 8 ते 9% रिवाईज झालेला आहे. या ठिकाणी याच्या मागचं कारण काय पहा.
जे काही कंपनीने या ठिकाणी पोस्ट केलेलं आहे ही चांगली गोष्ट आहे. एखाद्या कंपनीने जे काही या ठिकाणी रिपोस्ट करत असतात गोष्टी, त्या चांगल्या गोष्टी, त्या कशा घ्यायच्या हे आपल्यावर डिपेंडेंट आहेत, बरोबर. जर रेव्हेन्यू बघितलं तर 38% इयर ऑन इयर ग्रोथ आहे. सेगमेंट वाईज रेव्हेन्यू बघितला इंटरनॅशनलचा तर 35%, जे काही बाहेर देशामध्ये यांचा बिझनेस आहे त्याच्यामध्ये वाढ आहे. यांनी एक डिजिटल फर्स्ट ब्रँड नावाचा या ठिकाणी सुरू केला आहे कॅन्डेरे, त्याच्यामध्ये अक्षरशः 100%पेक्षा जास्त इयर ऑन इयर ग्रोथ झालेली आहे. जर या ठिकाणी या क्वार्टरमध्ये बघितलं तर 17 नवीन या ठिकाणी स्टोर ओपन केलेले आहेत. म्हणजे याच्यावर काय लक्षात येत आहे, ऑलरेडी कंपनीचा रेव्हेन्यू, सेगमेंट रेव्हेन्यू, नवीन नवीन या ठिकाणी ब्रँड तयार करत आहेत, नवीन स्टोर ओपन करत आहेत. याचा अर्थ इनडायरेक्टली कुठं ना कुठं कंपनी या ठिकाणी कॅपेक्स करत आहे, ग्रोथ होणार आहे भविष्यामध्ये. सध्याच्या या ठिकाणी ग्लोबल या ठिकाणी इकॉनॉमिक टेन्शनमुळे काय होतं तर या ठिकाणी शेअर क्रॅश होत असतात. या ठिकाणी कल्याण ज्वेलर्सचं जे काय आपण फंडामेंटल पाहिलं तर साधी गोष्ट आहे, 38,000 कोटीचं मार्केट कॅप आहे. स्टॉकचा पी जर बघितला 3 वर्षाचा 69, 5 वर्षाचा 46 आणि 10 वर्षाचा 45, त्याच्या कम्पेरेटिव्हली सध्या 28चा पी आहे, म्हणजे लोअर साईडला आहे, खूप एक्सपेन्सिव्ह नाही आहे. आरओई आणि आरओसी बघितलं तर डबल डिजिट आहे. फेस व्हॅल्यू 10 आहे. डिव्हिडंड कंपनी देते. इंडस्ट्री पी या ठिकाणी 17 आहे, त्याच्यापेक्षा थोडंसं हायर साईडला ट्रेड करत आहे, ही मात्र गोष्ट आहे. याला अगेन्स्ट कोण आहे कॉम्पिटिटर तर टायटन आहे. डेट बघितलं तर 6,000 कोटीचा आहे, अगेन्स्ट या ठिकाणी रिझर्व्ह आहेत 5,000 कोटीचे. म्हणजेच या ठिकाणी लक्षात घ्या रिझर्व्हपेक्षा डेट थोडं कंपनीकडे जास्त आहे, बरोबर. 14% एफ आय होल्ड करतं, DI 14% करतं, तर कंपनीकडे या ठिकाणी पब्लिकचे जे काही शेअर होल्डिंग आहे ती किती आहे तर 8% आहे, म्हणजे कमी आहे, निग्लिजिबल आहे. PE रेशो बघितला तर तो सुद्धा 1च्या खाली आहे. म्हणजे थोडंसं आपण या टेक्निकल पॅरामीटरनुसार आपण हे लक्षात घेऊ शकतो, कंपनी थोडीशी या ठिकाणी लेस एक्सपेन्सिव्ह आहे, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जर कंपनीचं बघितलं तर आज बघितलं तर 5-6% अप्सला या ठिकाणी क्लोज झाली आहे. मागच्या 5 वर्षामध्ये बघितलं तर 383% या ठिकाणी ग्रोथ कंपनीने दिलेली आहे, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. हे झालं कल्याण ज्वेलर्स बद्दल. त्यानंतर ट्रेंड बद्दल पहा, जुडिओ नावाचे आपण शॉप पाहत होतो, वेगवेगळ्या शहरांमध्ये वाढत आहेत. ट्रेंडनं सुद्धा बघा काय केलेलं आहे तर 19% सर्च झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये 5,666 कोटी. लक्षात घ्या जुडिओची जी काही स्टोअरची संख्या आहे ती 982 झालेली आहे. जर इयर ऑन इयर बघितली ग्रोथ या ठिकाणी रेव्हेन्यूची तर या ठिकाणी 19% रेव्हेन्यूची ग्रोथ झाली आहे. टोटल यांचे स्टोअर झाले 1,312, त्याच्यामध्ये फक्त जुडिओचे आहेत 982. त्याच्यामध्ये जे काही नेट स्टोअर ॲडिशन आहे ते Q1 मध्ये 20 केलेले आहेत. पहा, जर मागच्या कम्पेरेटिव्हली केले तर 25-30 पेक्षा जास्त स्टोअर ॲडिशन करत होते, त्याला कम्पेरेटिव्हली आता कमी स्टोअर ॲड केले आहेत. त्याच्यामुळे थोडासा या ठिकाणी शेअरमध्ये आपल्याला मार बघायला मिळत आहे. ट्रेंडचं फंडामेंटल बघायचं जायचं म्हटलं तर जवळपास 1.5 लाख कोटीची मार्केट कॅप असलेली कंपनी आहे. स्टॉकचा पी 90 आहे, खूप जास्त आहे. परंतु कम्पेअर केलं 3 वर्ष, 5 वर्ष, 10 वर्ष तर या ठिकाणी त्याला कम्पेअर केलं तर सध्या लोअर साईडला आहे. परंतु इंडस्ट्री पी आहे 50 आणि कंपनीचा स्टॉक पी आहे 90, म्हणजे नक्कीच या ठिकाणी ट्रेंड हा शेअर एक्सपेन्सिव्ह आहे सध्याच्या अनालिसिसनुसार. आरओई आणि आरओसी डबल डिजिटमध्ये आहे. फेस व्हॅल्यू 1 आहे. डिव्हिडंड देते कंपनी. त्याच्यानंतर कंपनीकडे जो काही डेट आहे तो 2,500 कोटीचा आहे, अगेन्स्ट 7,000 कोटीचं रिझर्व्ह आहे. 15% FIs होल्ड करतं, 22% DIs होल्ड करतं, तर 25% पब्लिककडे आहे. म्हणजे थोडंसं या ठिकाणी लक्षात घ्या, FIs आणि DIs पेक्षा पब्लिककडे जास्त हिस्सा आहे. म्हणजे ही थोडीशी या ठिकाणी अलार्मिंग गोष्ट आहे, ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. जर मागच्या एका दिवसामध्ये बघितलं, आज बघितलं तर जवळपास कंपनीने फ्लॅट या ठिकाणी परफॉर्मन्स केलेला आहे. मागच्या 5 वर्षांमध्ये बघितलं तर जवळपास 350 पेक्षा जास्त टक्के रिटर्न या ठिकाणी कंपनीने दिले आहेत. बिझनेसमध्ये गुंतवायचं असतं, अशा प्रकारच्या ज्या रॅली येत असतात याच्यामध्ये गुंतवायचं कधीच नाही. जेव्हा कंपनी फ्लॅट असते तेव्हा कंपनीचा या ठिकाणी अभ्यास करायचा असतो, बिझनेसचा अभ्यास करून या ठिकाणी गुंतवायचं असतं. त्याच्यानंतर टायटन सेम 41% जंप मिळाली आहे इयर ऑन इयर. कंझ्युमर बिझनेसमध्ये 128% ग्रोथ आहे. इंटरनॅशनल सेगमेंटमध्ये 39% ग्रोथ आहे. ज्वेलरी डिव्हिजनमध्ये नवीन या ठिकाणी 77 नवीन स्टोअर त्यांनी ॲड केले आहेत. आणि सिम्पली वॉचेस आणि आय केअर म्हणजे जे काही घड्या आणि चष्म्यांची यांची दुकान आहे त्याच्यामध्ये सुद्धा 23% ग्रोथ आपल्याला बघायला मिळाली आहे. सेम कंपनीचा जो काही पी आहे तो 79 आहे. 87 3 वर्षाचा, 87 5 वर्षाचा आणि 10 वर्षाचा आहे 80. म्हणजे कम्पॅरेटिव्हली 3, 5 आणि 10 या सर्व वर्षांच्या समांतरच या ठिकाणी स्टॉकचा पी सध्या ट्रेड करत आहे. आरओई आणि आरओसी या ठिकाणी दोन्ही डबल डिजिटमध्ये आहेत. कंपनीकडे डेट 30,000चा आहे तर रिझर्व्ह 15,000चा. ही अलार्मिंग गोष्ट आहे, बरोबर. परंतु कसं असतं, कंपनी जी काही आहे टायटन कंपनी ही वर्षानुवर्ष डेकेड्सपासून चालत आलेली आहे. त्याच्यामुळे कधी कधी काही गोष्टी या ठिकाणी आपण निग्लेक्ट करू शकतो, परंतु ही निग्लेक्ट करण्यासारखी एवढीही गोष्ट नाही आहे, ठीक आहे. FIsकडे 15%, DIsकडे 15% आणि पब्लिककडे देखील 16% ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. PEG रेशो बघितलं तर 4.5% जास्त आहे. म्हणजेच काय, थोडासा स्टॉक या ठिकाणी एक्सपेन्सिव्ह आहे. टायटनला बघितलं तर आज या ठिकाणी फ्लॅट परफॉर्म केलेला आहे.
5 वर्षाचं बघितले रिटर्न तर 166% म्हणजे 150% जास्त कंपनीने या ठिकाणी रिटर्न दिले आहेत या ठिकाणी मागच्या 5 वर्षामध्ये, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 30% पर इयर म्हटलं तरी काय हरकत नाही. क्लिअर. तर हे झालं स्टॉकचं ॲनालिसिस. तुम्हाला हे स्टॉकचं ॲनालिसिस कसं वाटतं मला कमेंट करून सांगत चला. या ठिकाणी अशा प्रकारचे जे काही न्यूज आहेत याच्यावरती जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर अवश्य कमेंट करत चला, जेणेकरून मला लक्षात येईल की या टॉपिकवरती व्हिडिओज तयार करायचे आहेत. क्लिअर. व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. अशा प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.